हॅलो गाईज, यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तुमचं सर्वांचं. माझं नाव आहे मंगल घोडेकर. बघा, मी आता चोळी शिवणार आहे. बघा, हा चोळीचा खण आहे. ही चोळी शिवणार आहे. मी कटिंग करून दाखवते मी तुम्हाला ही चोळी कशी शिवायची ती, बरं का. एक गाठणीची चोळी आहे, म्हणजे वरती एक बटन आणि खाली गाठण आहे या चोळीला. या चला पहा आता. चोळी हातरली बघा मी. हे काटाची बाजू आहे ना, एक काठ खाली टाकायचा, एक काठाची बाजू वरती घ्यायची. बघा, अशी घडी घालायची. असे दोन जॉईंट करायचं. असे दोन जॉईंट करायचे बरोबर. आता ही मापाची चोळी बघा. आता हिला उलटी करायची मापाच्या चोळीला. काय पाठीच्या भागाने मोजायचा. काय पाठीचा भाग जास्त धरायचं बरोबर. हे बरोबर बसते बघा. उंची घ्यायची बघा चोळीची. हा का पुढील भागा इथून उंची धरायची. आता ही उंची बरोबर इथं ठेवायचं आणि इथून थोडंसं अर्धा इंच जास्त धरायचं, म्हणजे शिलाईसाठी बरं काही. बरोबर असं अर्धा इंच जास्त ठेवायचं. आणि बरोबर ह्याच्यावरच असं रेष. याला काय टेप नाही लागत. ही झाली पुढची बाजू. पुढची मागची बाजू बरं का. ह्याच्यामध्ये हे कटिंग करते मी. आता ही पुढची मागची बाजू आहे ना, हे पाठीमागची बाजू आहे ना, एक इंचावर कट करून घ्यायचं. पाठीमागच्या बाजूला एवढं पट्टी कट करून घ्यायची पाठीमागची साईडची. आता ही झाली मागची बाजू. आता ही पुढची बाजू बघा. आता या चोळीचा गळा घ्यायचा आहे बघा. गळा 2.5 इंचावर खून केली. आणि चोळीचा गळा आहे ना, मोठा नसतो बघा. 2.5 आणि 3 इंचावर खून करायची. चोळीचा गळा छोटा असतो. हे 2.5 असं 2.5 घेतलंय ना, असं 3 घेतलंय. आणि हा झाला चोळीचा गळा. आता ही झाली पुढची बाजू. तर पाठीमागच्या बाजूचं हे कट केलं तर आपण. आता हे इथं 2.5 इंचावर खून करायची पाठीमागच्या गळ्यासाठी बरं का. आणि अर्धाच इंच कट करायचं फक्त. एवढाच आकार, अर्धा इंच पाठीमागचा बरं का. ही झाली मागची गळा. आणि हा पुढचा गळा. असं ठेवायचं. मागचं पुढचं ही बाजू झाली चोळीची. आता बाही कट करायची.
हे जोडून घ्यायचं बरोबर चोळीचा बाह्य. आता चोळीची बाह्यची लांबी बरं का, इथून धरायची बरोबर. हे झालं चोळीच्या बाह्यची लांबी. हे काठ आहे का, इथून धरायचं, इथं हे करायचं आणि इथून अर्धा इंच थोडंसं शिलाईसाठी अर्धा इंचावर खून करायची. ही झाली बाह्य चोळीची. थोडं जास्त वाटतं. ओके, ही झाली बाह्य. आता चोळीला आहे ना लाग लावा लागतो बघा. आपल्या ब्लाऊज सारखं नाही शिवत चोळी. आता हे असतं मधी लाग का असं लावा लागतं, मधला लाग. इथं धरायचं मध्यभाग त्याचा. किती लांबी आहे याची लागाची, बरोबर इथं धरायचं ते लाग. आणि शिलाईसाठी इकडं अर्धा इंच आणि इकडं अर्धा इंच ठेवायचं, म्हणजे अर्धा आणि अर्धा अशी इथं खून करून घ्यायची. बरोबर शिलाईसाठी अर्धा अर्धा इकडं इकडं ठेवायचं. इकडून मी का इथं अर्धा ठेवली, इकडं अर्धा. आणि आता याची उंची, त्या लागाची उंची लाग इथपर्यंत बाह्य आलेली ना, एवढीच इथूनच धरायची. त्या लागाची उंची थोडी जास्त धरायची, अर्धा इंच. मी एवढी धरते, अर्धा इंच वाढवली बरं का त्या लागापेक्षा. आणि कट करून घेते मी. इथं माप घेतलं होतं ना, एवढं जास्त आहे, ही पट्टी काढून टाकते. हा झाला मधला लाग. आता त्याला कळी लावायची, तर एक कळी ना त्यांना पांढरी लावायची कळी त्यांना. आता या चोळीला आहे बघा पांढरा लाग आहे, म्हणजे पांढरी कळी बसवली बघा. अशी दोन्ही बाई जोडल्यानंतर इथं पांढरी कळी. आता ही पांढरं कापड घ्यायचं आहे त्याला कळी जोडायला. कसं असतं बघा. आता हे खूप छोटं आहे. आता या कळीची किती लांबी आहे बघा, एवढी लांबी आहे. थोडंसं वाढवायचं अर्धा इंच. चौकन करून घेते, मग कापते. म्हणजे तुमच्या लक्षात येईल. आता ह्याच्या असं मध्य करायचं आणि ती कळी कापायची. ओके, ही झाली चोळीची कळी. आणि साप कापलेला असतं ना, इथं जोडायचं असं. ही कळी अशी जोडतात, म्हणजे काही असं येणार. हे जोडले ना असं येणार, हे असं काखेत येणार बघा. ही झाली चोळी कापून. शिवताना काही पाटपोट असं जोडायचं. इथं पट्टीसाठी कट करायचं मधून. इथं बाही जोडायची.
आणि हे इथं जोडायचं. इथं कळी येणार ही आणि त्याच्या खाली हे असं. बाय सर्वांना. कशी वाटली बघा चोळी कटिंग मी शिवताना नंतर दुसऱ्या ह्यात दाखवून. माझी आजी पण चोळी घालायची. तुमची आजी चोळी वापरते का नक्की सांगा. कोणाकोणाची आजी चोळी वापरते कमेंट करून सांगा. शिवलेली नंतर दाखवते. कटिंग दाखवली. बाय सर्वांना. बाय बाय. कसा आवडला व्हिडिओ नक्की सांगा.